सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार. आजच्या आपल्या पार्किन्सन मित्रमंडळाच्या भेटू आनंदे या मासिक सभेत मी वसुंधरा केळकर आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, आजच्या पाहुण्या मंगलाताई जोगळेकर आणि आपण सर्व शुभार्थी आणि शुभंकर यांचं मनःपूर्वक स्वागत करते. मला असं वाटतंय की शोभनाताईंनी मला आजच्या वक्त्यांची ओळख करून द्यायला का सांगितलं असेल, कारण मी पार्किन्सन मित्रमंडळ आणि अल्झायमर सपोर्ट ग्रुप दोन्हीचीही शुभंकर म्हणजे काळजीवाहक म्हणून मेंबर आहे. माझे पती अविनाश केळकर यांना पार्किन्सन आणि डिमेन्शिया असे दोन्ही आजार हातात हात घालून सोबत करत आहेत, म्हणूनच मला वाटतं त्यांनी मला सांगितलं असावं. एनिवे, आजच्या आपल्या वक्त्या मंगलाताई जोगळेकर आपल्यापैकी बहुतेक जणांना माहिती असलेल्या आहेत. मंगलाताईंनी अनेक पार्किन्सनचे पेशंट सुद्धा आपल्या म्हणजे पार्किन्सन मित्रमंडळाकडे किंवा पार्किन्सनची ट्रीटमेंट घेण्याकरता त्यांना उद्युक्त केलेलं आहे, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गेली 30-35 वर्ष वेगवेगळ्या सामाजिक कामांच्या मधला समृद्ध अनुभव मंगलाताईंच्या पाठीचे आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून मास्टर्स इन सोशल वर्क त्यांनी केलं. मुंबई युनिव्हर्सिटीचं LLB केलं. अमेरिकेतलं सॅन होजे इथलं अर्बन आणि रिजनल प्लॅनिंग, आता सध्या त्यांच्या फील्ड असा त्याच्याशी काही संबंध नाहीये, पण नागरी नियोजनाची पदवी घेतली आणि त्याच्यानंतर विस्मरणाबद्दल काम सुरू असताना पुणे विद्यापीठाचं PhD त्यांनी केलेलं आहे. स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकरता विविध प्रकारचे भरपूर कार्यक्रम यशस्वीरित्या त्यांनी राबवले आणि हे सगळं करत असताना त्यांना सातत्याने ज्येष्ठ नागरिकांच्या मधल्या विस्मरणाची समस्या अस्वस्थ करत होती. पूर्वी अमेरिकेत असताना जिथे ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर काम करताना ज्येष्ठांना मुख्यतः स्मृतीविषयक प्रश्न येत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं होतं. भारतात आल्यावरही इथेही विस्मरणाचं वाढतं प्रमाण आहे, गरज खूप मोठी आहे, पण काम काहीच नाही फारसं, हे लक्षात आल्यावर पुण्यात हे काम करण्याच्या बाबतीत त्यांनी पुढाकार घेतला. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजिकल डिपार्टमेंटच्या सहयोगाने 2010 साली अल्झायमर सपोर्ट ग्रुपची स्थापना झाली आणि विस्मरणग्रस्त व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याबरोबर मंगलाताई आणि टीम यांचं काम सुरू झालं. अल्झायमर पेशंटसाठी मेमरी लॅब, लोकांना मेंदूच्या आजारांची माहिती व्हावी आणि जनजागृती व्हावी म्हणून लोकसत्तेसारख्या वृत्तपत्रांमध्ये सोप्या भाषेत या विषयावर लेखन केलं. नंतर त्यातच भर घालून स्मृती आख्यान हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं. अशा तऱ्हेचं मराठीतलं हे अगदी दुर्मिळ पुस्तक आहे असं म्हणायला पाहिजे. ठिकठिकाणी लेख तर लिहिलेच, पण मंगलाताई कुठेही त्यांना बोलवलं की अल्झायमरच्या किंवा विस्मरणाच्या बद्दल व्याख्यानही फार चांगलं देतात. अर्थातच आज तुम्ही बघणार आहात. आणि मुख्य म्हणजे त्यांचा उद्देश लोकांना ही गोष्ट माहिती व्हावी आणि यात लपवून ठेवण्यासारखं काहीही नाहीये हे समजावं, हे असतं असं माझ्या आतापर्यंत लक्षात आलेलं आहे. त्यांच्या टीमच्या मार्फत त्यांनी स्ट्रीट प्ले घडवले. करोनाच्या काळात बऱ्याच गोष्टी ऑनलाईन केल्या. थोडक्यात सांगायचं तर मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी राखण्यासाठी चळवळ सुरू केली. 2014 मध्ये पहिला मेमरी क्लब सुरू झाला. आता त्याचं जाळं इतकं फोफावलंय की त्याचे काही हजार लोक त्याचा आता लाभ घेत आहेत. फक्त शुभार्थींच्यासाठी नाही तर शुभंकरांची पण तितकीच काळजी घ्यायला हवी. त्यांना अनेक विषयांची शास्त्रशुद्ध माहिती हवी. त्यांना कोणत्याही प्रसंगाला तोंड देता येण्यासाठी त्यांच्यामध्ये सुद्धा आत्मिक बळ निर्माण व्हावं, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी काळजीवाहक म्हणून घडवताना हे पुस्तक लिहिलं. पार्किन्सन ग्रुपमध्ये पण सगळ्या काळजीवाहकांनी
खरं तर हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. मला वाटतं आपल्या शोभनाताईंनीच त्याला प्रस्तावना लिहिलेली आहे. आता यांच्या कामाचं असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कामं करत करत आता मेमरी लॅब आणि अल्झायमर म्हटलं की मंगलाताईंचं नाव पुढे येतं. या सगळ्या कामाचं थोडंसं अप्रिसिएशन म्हणून 2 वर्षापूर्वी पुण्याच्या भगिनी निवेदिता प्रतिष्ठान संस्थेने त्यांना मानाचा असा सरस्वती समाजसेवा पुरस्कार प्रदान केला. विस्मरणाच्या क्षेत्रात भरपूर काम करणाऱ्या आणि रुग्णांना आपल्या मुख्यतः आश्वासक वाणीने आणि देहबोलीने आपलंसं करून घेणाऱ्या, रुग्णांच्या छोट्या मोठ्या समस्यांच्यावर सहजपणाने उपाय सुचवणाऱ्या या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर मंगला जोगळेकर आज आपल्याला व्याख्यात्या म्हणून लाभलेले आहेत. आपण त्याचा किती फायदा करून घेऊया बघूया. मी मंगलाताईंना विनंती करते की विस्मरण, समस्या आणि उपाय या त्यांच्या आजच्या व्याख्यान ऐकायला आम्ही सगळे उत्सुक आहोत, तर आपण ते सुरू करावं. धन्यवाद. एवढी मोठी इंट्रोडक्शन माझी तुम्ही द्याल असं मला अजिबात वाटलं नव्हतं आणि त्या एवढ्या मोठ्या इंट्रोडक्शन करू नयेत असं माझं मत असतं. परंतु ठीक आहे, मी एक सर्वसाधारण सामाजिक कार्यकर्ती आहे आणि विस्मरण या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष 16 वर्ष काम करते. एवढी ओळख मला वाटतं पुरेशी आहे. असो, पार्किन्सन्स मित्रमंडळाचं आणि शोभनाताई आणि इतर सगळ्यांची माझी गेल्या अनेक वर्षांपासून ओळख आणि मैत्री सुद्धा आहे, कारण आम्ही एकमेकींशी बरेचदा बोलत असतो, एक्सचेंजेस करत असतो. तर इथे येणं माझ्यासाठी काही नवीन नाहीये. मी 2 वेळा मला वाटतं तुमच्या ग्रुपवरती आणि तुमच्यापैकी जे लोक दीनानाथ मधल्या ग्रुपवरती जातात त्यांच्याकडे तर मी अनेक वेळा वेगवेगळे एक्सरसाइजेस घ्यायला गेलेली आहे. त्यामुळे वसुंधराताई म्हणल्या तशी ओळख तुमच्या सगळ्यांशी माझी आहे आणि तुमची माझ्याशी आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना, वसुंधराताईंना, शोभनाताईंना, मृदुलाताईंना, आशाताईंना, सगळ्यांनाच, अतुल ठाकूर सगळ्यांची ओळख आहे आणि अनेक तुमच्या शुभंकर आणि शुभार्थींची सुद्धा ओळख आहे. तर सगळ्यांना माझे नमस्कार. आणि थोडंसं ह्या विषयावरती मी बोलते, मला वाटतं अर्धा तास बोलते आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तरातून तुम्हाला जर काही आणखी माहिती हवी असेल तर आपण घेऊया. तर विषय आहे विस्मरण, समस्या आणि उपाय. तर पहिल्यांदा मला असं सांगायला आवडेल की विस्मरणाबरोबर आपण आपलं आयुष्य घालवलेलं आहे. जे काही आहे विस्मरण हे अगदी पहिल्यापासून, सुरुवातीपासून, लहान मुलापासून प्रत्येकामध्ये असते. अगदी नर्सरीत जाणाऱ्या मुलापासून असतं आणि हा प्रवास आपला चालूच असतो. रोज आपल्याला काही ना काहीतरी अनुभव हे येत असतात. मग ते लहान असतील, मोठे असतील, काही तणावाचे असतील, काही हे माझ्या बाबतीत कसं घडलं, मी अशी नाहीच आहे, माझ्या बाबतीत हे घडूच शकत नाही, अशा प्रकारचे सुद्धा असतील. आणि काही अगदी बारीक असले तरी आपल्याला कुठेतरी चुटपुट लावणारे असतील की असं कसं मी करू शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, रिक्षाला पैसे दिलेत आणि 100ची नोट दिली आणि उरलेले पैसे घ्यायला तुम्ही विसरलात आणि नंतर अर्ध्या तासाने तुम्हाला जर त्याची आठवण आली तर असं वाटू शकतं की असं कसं होऊ शकतं. तर असे बारीक लहान मोठे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये सर्वसाधारणपणे आणि सातत्याने घडत असतात. तर ही एक सर्वसाधारण समस्या असंच मी त्याच्याकडे बघते. म्हणजे ही काही गंभीर समस्या नाहीये. आणि ज्या वेळेला खरं म्हणजे समस्या गंभीर होते, म्हणजे विस्मरण हा प्रश्न होतो आणि तो आजाराच्या दिशेने जातो, त्यावेळेला त्यामध्ये करण्यासारखं खूप काही उरत नाही. तुम्हाला पार्किन्सन्सच्या बरोबर ज्या वेळेला तुम्ही त्याची ओळख करून घेता त्यावेळेला तुम्हाला तेही कळतं की आपण त्याच्या सोबत आयुष्य जगायचंय. त्याच वेळेला विस्मरणाचा प्रश्न ही जेव्हा समस्या होते त्यावेळेला आपल्याला त्याच्या साथीने आयुष्य जगायचं असतं. आणि म्हणून ज्या वेळेला सर्वसाधारण विस्मरण असतं त्यावेळेला ते तितपतच राहावं आणि त्यांनी पुढचं पाऊल टाकू नये, म्हणून आपल्याला बऱ्याच गोष्टी करण्याची शक्यता असते. तर आपण पहिल्यांदा ह्या सर्वसाधारण विस्मरणावरती बोलूया. सर्वसाधारण विस्मरण आणि गंभीर विस्मरण हे कसं वेगळं आहे, किंवा सर्वसाधारण विस्मरण हे केव्हा म्हणावं की आपल्याला गंभीर विस्मरण नाहीये, जे काही आहे ते
नॉर्मलच चाललंय आणि आपल्याला त्याच्याबरोबर राहणं काही फारसं अवघड नाहीये, हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण आश्वस्त होतो. तर आता हे का होतं हाही एक दुसरा मुद्दा आहे. मला वाटतं आपण तिथपासून सुरुवात करूया. तुमच्यापैकी बरेच सगळेजण ज्येष्ठ या कॅटेगरीमध्ये असतील आणि ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की विस्मरण हे प्रत्येक ज्येष्ठामध्ये असतंच. वास्तविक मी आता म्हटल्याप्रमाणे विस्मरण हे प्रत्येकाच्याच बरोबर असतो, लहान असो मोठा असो. पण एक आपण वयाचा एक थ्रेशोल्ड ओलांडला की आपल्याला असं दिसतं की हे जरा थोडस आपल्याला पहिल्यांदा वाटत होतं त्याच्यापेक्षा थोडंसं अधिक आहे. आणि आयुर्मान वाढल्यामुळे काही गोष्टी बदलतात. आणि ज्या वेळेला आपण ज्येष्ठ या कॅटेगरीमध्ये जातो, ऍक्च्युली 30 वर्षापासूनच मेंदूच्या ज्या काही पेशींची संख्या आहे ती कमी व्हायला लागते. परंतु आपल्याला प्रामुख्याने काही गोष्टी घडताना दिसतात. आपल्या अंतर्गत मेंदूमध्ये बदल होतात आणि त्यामध्ये पेशींची संख्या कमी होणे, मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे, मेंदूमध्ये जे वेगवेगळे केमिकल्स असतात त्याचं उत्पादन कमी होणे आणि संवाद मार्ग, मुख्य म्हणजे मेंदूमधले संवाद मार्ग कमी होणे, हे ज्या वेळेला घडतं त्या वेळेला आपल्याला असं दिसतं की आपल्याला विस्मरणाचे अनुभव यायला लागतात आणि ते यायला लागतच असतात, परंतु ते थोडेसे जास्त होतात असं आपल्याला दिसतं. आणि ह्या गोष्टी आपल्याला मान्य करायला पाहिजेतच, कारण ज्येष्ठ आहोत, थोडेफार अनुभव येणारे जास्तीचे, परंतु ते आपल्या स्वावलंबनावरती मर्यादा घालणारे नसावेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपलं जे स्वावलंबन आहे, आपलं जे आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या घेणं असेल, आपल्या घरामध्ये निर्णय घेण्याच्या ज्या काही गोष्टी असतील त्या करणं असेल, किंवा एकंदरीतच आत्मविश्वासाने आपलं आयुष्य जगणं असेल, ते जर आपल्याला करता येत असेल तर विस्मरण हे आपल्याला बाऊ करण्यासारखं नाहीये, हे लक्षात घ्या. त्यामुळे थोड्याफार समस्या आहेत, थोडेफार प्रश्न आहेत, पण आपलं आयुष्य सुरळीत चाललेलं आहे. माझ्या घरामध्ये जी आव्हानं येत आहेत, रोजच्या रोज बेसिसवरती ज्या काही गोष्टी प्रश्न येत आहेत, त्या प्रश्नांना मी तोंड देऊ शकते, त्या प्रश्नांवरती मी उपाय शोधू शकते. अशी जर परिस्थिती असेल तर ह्या विस्मरणाकडे इतक्या गांभीर्याने बघण्याची गरज आहे असं अजिबात नाहीये. परंतु काय होतं, विस्मरणाचा हा प्रश्न असा लोकांना त्याबाबत चर्चा करावी, बोलावं असं वाटतं. ह्याचं कारण एकंदर आपलं आयुर्मान जे आहे ते वाढत चाललेलं आहे आणि आपली सामाजिक परिस्थिती आहे ती बदलली आहे. म्हणजे आता ज्या वेळेला ज्येष्ठ नागरिक आपण बघतो तेव्हा 80च्या पुढचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा एकटे राहताना दिसतात आणि 85 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाची 80 वर्षाच्या व्यक्तीने काळजी घ्यावी हे आपल्याला आता माहितीच झालेलं आहे. बरेच जण आपल्याला माहिती आहेत आणि अशा वेळेला मोठ्या वयात देखील तुम्ही खंबीर राहायला पाहिजे. ही काळाची गरज उरली आहे, ही समाजाची गरज झालेली आहे आणि म्हणून मेंदूची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. आता जर डिमेन्शिया बद्दल आपण आकडेवारी जरी नुसती घेतली तरी आपल्याला असं दिसेल की भारतामध्ये जवळजवळ 1 कोटी पेशंट्स आहेत आणि ही संख्या वाढत वाढत जाणार आहे. आणि हे जेव्हा स्टॅटिस्टिक्स आपण वाचतो की डिमेन्शिया बद्दल सातत्याने पेपरमध्ये येत असतं, मासिकांमध्ये येत असतं आणि मग आपल्याला त्याची भीती वाटायला लागते. किंबहुना असे वेगवेगळे अनुभव आले तरी आपल्याला असं वाटतं अरे मला तर डिमेन्शिया झाला नाही ना. म्हणजे अगदी काही माझ्याकडे आता गेल्या आठवड्यात एक व्यक्ती आलेल्या होत्या आणि त्यांना अगदी बारीक बारीक अनुभव आलेले होते, परंतु त्यांना तरी सुद्धा असं वाटलं की मला येऊन भेटावं आणि हे अनुभव गंभीर नाहीत ना याची शहानिशा करून घ्यावी. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये विस्मरणाचा त्रास होत नसेल आणि आपलं आयुष्य सुरळीत आत्मविश्वासाने चाललं असेल तर विस्मरणाचा एवढा मोठ्या प्रमाणात म्हणजे भीती वाटेल एवढा विचार बिलकुल करू नका. हा, आता आपण बघितलं की अनुभव येतच राहणार आहेत, हा भाग आपण बघितला आहे. मग हे अनुभव येण्याचा मी आता जे काही म्हटलं की मेंदूमध्ये काय अंतर्गत बदल होतात ते तर झालेत. मग मेंदू मधल्या अंतर्गत बदलांच्या शिवाय इतर काय गोष्टी घडत असतात
ते आपण जरा बघूया. म्हणजे ज्या वेळेला आपण निवृत्त होतो त्यावेळेला आपलं आयुष्य पूर्णपणाने बदलून जातं. मग ते बायका असतील नाही तर पुरुष असतील. आणि निवृत्तीनंतरचा काळ हा माझा हक्काचा आहे, माझा मजेचा आहे, अशी एक सर्वसाधारण कल्पना असते. त्यानंतर मग असं दिसतं की निवृत्तीनंतरचा 5, 6, 7, 8 वर्षाचा जो काळ असतो त्यावेळेला व्यक्ती खूप ऍक्टिव्ह असते, खूप गोष्टी करत असते, परंतु त्याच्यानंतर ती व्यक्ती आपल्याला ढेपाळताना दिसते. त्यामधली बरीचशी मंडळी खूप काही मेंदूला आव्हानात्मक अशा गोष्टी आपल्याला करताना दिसत नाही. तुमच्यामध्ये इथे जे बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये अपवाद नक्कीच असेल, परंतु आपण जर एक स्टॅटिस्टिक्स बघितलं किंवा एक जर बऱ्याच लोकांचा सर्व्हे करून बघितलं तर आपल्याला असं दिसेल की बरेचसे ज्येष्ठ नागरिक हे मेंदूला चॅलेंजिंग गोष्टी करताना दिसत नाहीत. आणि त्यामुळे निवृत्तीनंतरचा काळ हा मेंदूला रिटायर करण्याचा नाहीये. हे प्रत्येकाने ह्याची खुणगाठ आपल्या मनाशी बांधायला पाहिजे की जरी रिटायर झालेलो असलो तरी मेंदूला रिटायर आपल्याला बिलकुल करायचं नाहीये. मेंदूला सातत्याने आव्हानं मिळतील अशा गोष्टी आपल्याला करत राहायच्या आहेत. आणि मग त्यामध्ये नेहमी तुम्ही इकिगाई हा शब्द बरेचदा आता ऐकलेला आहे, सगळ्याच ठिकाणी सगळेच जण ऐकतात. पण तुमच्या आयुष्यामध्ये कुठलं तरी उद्दिष्ट असणं, कुठलं तरी ध्येय असणं हे फार महत्वाचं आहे. आज शोभनाताईंच्या सारख्या व्यक्ती ह्या मोठ्या वयात देखील एक ध्येय समोर ठेवून चाललेले आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूवरती तुम्हाला असं दिसेल की किती गोष्टी त्यांना ह्या आपल्या कामातून मिळतात. अनेक लोकांच्या ओळखी होत आहेत, नवीन नवीन वाचलं जात आहे. आता त्यांनी पुस्तक लिहिलं, म्हणजे पुस्तक झालं या वयात देखील. आणि ह्या गोष्टी किती कौतुकास्पद आहेत. आणि ह्या गोष्टी करत राहिल्यामुळे मेंदू हा कायम चलाख राहतो, त्याला आव्हानं मिळत राहतात आणि तो वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी करत करत जातो आणि बऱ्याच कौतुकास्पद गोष्टी करत राहतो. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे असं अजिबात वाटत नाही. ते सहजी साध्य होऊ शकतं, ते सहजी शक्य होऊ शकतं. अशा गोष्टी ती व्यक्ती करत जाते. त्यामुळे उद्दिष्ट आपल्या समोर असणं हे फार महत्वाचं आहे. ही अगदी एक साधी सोपी गोष्ट झाली. दुसऱ्या गोष्टी म्हणजे आता अगदी रोजचं विस्मरण ह्याच्याकडे जरी आपण बघायला लागलो म्हणजे काय, तर भांडी कुठे ठेवली आहेत ते आठवत नाहीये, त्याच्यानंतर घरामध्ये कुठले पदार्थ आहेत ते आठवत नाहीये, किंवा कशात तरी मीठ तिखट घालायला विसरून जातोय, किंवा कधीतरी तवा आहे ठेवलेला आणि खाली गॅस चालूच आहे. अशा बऱ्याच बारीक 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 गोष्टी, बिलं भरायला उशीर झालाय, कोणाचे वाढदिवस लक्षात राहत नाहीयेत, हे अगदी रोजच्या रोज घडणाऱ्या गोष्टी आहेत. आता हे जे रोजचं विस्मरण आहे त्या बाबतीत तुम्ही इतक्या गोष्टी करू शकता की हा प्रश्न तुम्ही अक्षरशः तडीपार घालवू शकता असं मला वाटतं. आणि त्यासाठी जे प्रयत्न करायचे ते तुम्हा सगळ्यांना माहिती असतात. म्हणजे ह्याच्यासाठी काही खूप मोठं पुस्तक वाचायला पाहिजे किंवा खूप मोठं काहीतरी जाऊन कुणाशी सल्ला मसलत करायला पाहिजे असं काही नाहीये. साध्या साध्या गोष्टीतून तुम्ही हे जे रोजचे प्रश्न आहेत त्या रोजच्या प्रश्नांवरती उपाय करू शकता आणि ते करतही असता. म्हणजे ज्या गोष्टी मला मी नेहमी फक्त एक गोष्ट सांगत राहते की तुमचे जे प्रश्न आहेत ना ते लिहा. आणि ते लिहिल्यामुळे काय होतं माहितीये का, की ते कुठले प्रश्न आहेत ते आपल्याला समजतात. आणि ते प्रश्न समजल्यामुळे त्यासाठी काय करायचं हे आपल्याला समजतं आणि त्यावर आपण विचार करतो आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती जे काही उपाय करायचे ते उपाय आपल्याला करता येतात. हा, तर त्यामुळे फॉर एक्झाम्पल अगदी साधं नेहमीचं उदाहरण, औषध घेणं वेळेवरी होत नाही. पार्किन्सन्स पेशंटच्या बाबतीत तर ही गोष्ट घडतच नाही, कारण बरेच जण अलार्म लावूनच औषधं घेत असतात. पण जे इतर लोक आहेत त्यांच्यामध्ये देखील तुम्ही कितीतरी गोष्टी करता. तुमच्याकडे मेडिसिनच्या बॉक्सेस असतात, तुम्ही डायनिंग टेबलवरती वाट्यांमध्ये काढू शकता, किंवा नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला आठवण करून देऊ शकते. तर ह्या जे जे काही प्रश्न येतील, किंवा बाहेर जाताना तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही न्यायची विसरत असाल
तर दारापाशी ती गोष्ट काढून ठेवणे किंवा जिथे कुठे जायचंय त्याची तयारी आदल्या दिवशी करून ठेवणे, या किती बारीक बारीक गोष्ट आहेत. तर ह्या गोष्टी तुमच्यापैकी सगळेच जण करत असतात. थोडीशी सवय लावणे, नवीन काही गोष्टी असतील तर त्याची सवय लावणे, हाताला शिस्त लावणे, निरीक्षण शक्ती वाढवणे, ह्या अशा बारीक बारीक थोडीशी मेमरी टेक्निक्स शिकून घेणे, ह्या बारीक बारीक गोष्टी केल्यामुळे आपले रोजचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण बऱ्याच प्रमाणामध्ये कमी करू शकतो. आणि ते जर कमी केले तर आपला आत्मविश्वास खूप वाढतो. आणि ह्या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा की ज्या वेळेला एखादी समस्या येते त्यावेळेला त्याचा परिणाम हा आत्मविश्वासावरती होतच असतो. आणि ज्या वेळेला विस्मरणाचे प्रश्न आपल्याला जेव्हा आपल्याला वाटायला लागतं की माझे हे प्रश्न थोडेसे वाढतच चाललेत ना, मी आधी अशी नव्हते, असे जेव्हा विचार यायला लागतात त्यावेळेला आपल्या आत्मविश्वासावरती परिणाम होतो. आणि आत्मविश्वासावरती जर परिणाम झाला तर आपले प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा उगीच वाढतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आत्मविश्वास कमी होऊन द्यायचा नाहीये. हा हा तर हा एक महत्वाचा भाग झाला. नंतर बारीक सारी गोष्टी म्हणजे आता मेमरी क्लबचा वसुंधराताईंनी उल्लेख केला. ह्या मेमरी क्लब्स मध्ये आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे मेंदूचे व्यायाम करून घेतो, ज्यामुळे तुमची निरीक्षण क्षमता वाढते. आणि या निरीक्षण क्षमतेबाबतीत माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की निरीक्षण क्षमता ही प्रत्येक व्यक्तीची वाढते आणि त्याच्यासाठी खूप जास्त वेळ यायलाही लागत नाही. म्हणजे जी व्यक्ती एक 7-8 वेळा मेमरी क्लबला येते त्याची निरीक्षण शक्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते असं मला कायम दिसतं. त्यानंतर देखील एकंदरीतच कुठल्याही प्रश्नाकडे बघण्याची जी काय म्हणतो पद्धत नाही मला म्हणायचं, दृष्टी आहे, कुठल्याही प्रश्न उपाय त्याच्यावरती शोधण्याची जी क्षमता आहे ती वाढताना दिसते. क्रिएटिव्हिटी वाढताना दिसते. वेगवेगळ्या प्रकारांनी माणूस एखाद्या प्रश्नाकडे बघायला लागतो. ह्या अशा गोष्टी आम्हाला मेमरी क्लबच्या मेंबर्स मध्ये दिसतात. आणि ह्यामुळे शॉर्ट टर्म मेमरी वाढायला लागते. तर असे जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या घडताना मेमरी क्लब मध्ये दिसतात. त्यामुळे अशा प्रकारची आव्हानं स्वतःला देत जा. दुसऱ्या गोष्टी मी नेहमी सांगते की खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करा. आपलं जे नेहमीचं रुटीन असतं त्याच्यापेक्षा नाविन्य काहीतरी जीवनामध्ये नाविन्य आणता येतं. काहीतरी तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. ज्या गोष्टी इझिली करू शकाल ना तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करा. म्हणजे आता ह्या ठिकाणी हँडिकॅप असला तरी बऱ्याच गोष्टी तुम्ही करता. दरवेळच्या पार्किन्सन्स डे मध्ये आम्ही जे प्रदर्शन बघतो त्याच्यातून आम्हाला दिसतं की तुमच्यापैकी कितीतरी शुभार्थी वेगवेगळ्या गोष्टी करतायत, आपल्या ह्या आजारावरती मात करण्याचा प्रयत्न करतायत. आणि ह्याच दृष्टीतून ह्याच जीवनेच्छेतून आपण आपल्या विस्मरणाचे प्रश्न कमी करू शकतो. तर हे मला विशेष करून सांगायचं होतं. आणखीन एक मुद्दा जो शॉर्ट टर्म मेमरीचा मी उल्लेख केला, परंतु ज्या वेळेला डिमेन्शिया झालेला एखाद्या व्यक्तीला दिसतो त्यावेळेला कुठल्या कुठल्या क्षमतांवर परिणाम होतो, त्यामधली मुख्य क्षमता शॉर्ट टर्म मेमरी ही आहे. आणि म्हणून शॉर्ट टर्म मेमरीच्या साठी तुम्ही जरूर प्रयत्न करा असं मला सांगावंसं वाटतं माझ्या अनुभवातून, की शॉर्ट टर्म मेमरी ही वाढवता येते. आणि एक साधासा व्यायाम मी नेहमी देत असते लोकांना, ज्यामध्ये सकाळी उठून तुम्ही 3 ते 4 नंबर तुमच्या मनामध्ये आणा, कुठलेही 3-4 नंबर असतील, आणि ते दिवसभर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला म्हणजे मध्ये केव्हा तरी दुपारी माझे हे लक्षात आहेत का आकडे, पुन्हा संध्याकाळी लक्षात आहेत का. आणि मग हा चॅलेंज जो आहे तुमच्या पुढचा, तो चॅलेंज तुम्ही स्वतःसाठी अवघड अवघड करत जा. म्हणजे मग कधी मोठे नंबर्स घ्या, कधी नंबर्स आणि शब्द पण घ्या त्याच्याबरोबर, कधी त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी चिन्ह घ्या. म्हणजे तुम्ही ज्या काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराल त्याचा स्कोप थोडासा मोठा मोठा करत जा. काळ मोठा करा. म्हणजे एक दिवसामध्ये रात्री आठवायचं त्याच्याऐवजी दुसऱ्या दिवशी सुद्धा आठवतायत का हा देखील प्रयत्न करा. तर हा एक अतिशय साधा असा व्यायाम आहे.
तर हा करून शॉर्ट टर्म मेमरी तुमची चांगली सांभाळण्याचा प्रयत्न करा. निरीक्षण क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आर्थिक व्यवहार सांभाळायला, तुमचं रोजचं जे आयुष्य आहे त्या रोजच्या आयुष्यातले चॅलेंजेस तुम्हाला चांगले सांभाळता येतात का हे बघा. म्हणजे आर्थिक व्यवहार मला करता येतात का, माझं रोजचं जीवन चांगलं जाऊ शकतंय का. त्यानंतर आणखीन गोष्ट म्हणजे आजूबाजूला काय घडतंय त्याचं मला पूर्ण भान आहे का. मग ते घडत असणाऱ्या, तुमचं घर असेल, तुमचं म्हणजे कुटुंब असेल, किंवा तुमचं शेजारी पाजारी, किंवा तुमचं बिल्डिंग असेल, किंवा तुमची लोकॅलिटी असेल, तुमचं शहर असेल, तुमचा देश असेल, तुमचं मोठं जग असेल, तर ह्या सगळ्यामध्ये जे जे काही घडतंय त्याचं भान तुम्हाला आहे का. म्हणजेच तुम्ही या जगामध्ये राहू शकता. ह्याचं जर भान नसेल तर तुम्ही जगामध्ये नाही राहू शकत. आणि बरेच वेळेला ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की ते भान कमी व्हायला लागतं. म्हणजे मला काय करायचंय, मला काय करायचंय, मला या माहितीचा काहीच उपयोग नाहीये असं बरेच जणांना वाटायला लागतं आणि त्यामुळे गोष्टी बदलायला लागतात. तर ह्या गोष्टीचं भान तुम्हाला सगळ्या सगळ्या गोष्टींचं असू द्यात. हे जर का तुम्ही केलं तर मला वाटतं की आपण आपल्याला जे काही थोडेफार विस्मरणाचे प्रश्न आहेत त्यासोबत आपलं आयुष्य चांगलं सक्षमपणाने आपण जगू शकतो. आता मेंदूचं आरोग्य सांभाळण्यासाठी काय करावं हे वेगवेगळे उपाय आपण बघितलेत. पण हे उपाय रोजच्या आपल्या ह्याच्यासाठी आहेत. आणि पुढे जाऊन दुसऱ्या काही गोष्टींबद्दलही आपण बोलूयात, ज्यामध्ये आहे व्यायाम. आणि त्यामधले तुमच्यापैकी बरेच जण मला असं वाटतं की फिजिओथेरपी करणारे आहेत. जे काही शुभार्थी आहेत ते तर सगळेच फिजिओथेरपी करतात आणि त्याचं महत्व जाणतात. डान्स थेरपी करतात, म्हणजे नक्कीच त्याचं महत्व जाणतात. पण शुभंकर देखील स्वतःहून व्यायाम करतात का. म्हणजे जसा हा विस्मरणाचा प्रश्न शुभार्थींमध्ये आहे तसाच शुभंकरांच्या मध्येही आहे. कारण सध्या मी जे काही काम करते त्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की डिमेन्शिया पेशंट्स मध्ये जसा कॉग्निशनचा इश्यू असतो तसा पार्किन्सन्स पेशंट मध्ये सुद्धा कॉग्निशनचा इश्यू असतोच. आणि त्यासाठी वेगवेगळे व्यायाम घेण्याचा जे काही एक्सरसाइज आहेत ते आम्ही घेतो आहोत सध्या. आणि त्याचा अर्थातच फायदा होताना दिसतोय. परंतु नियमितपणा प्रत्येक ठिकाणी महत्वाचा असतो. शिस्त ही सगळ्या ठिकाणी महत्वाची असते. तर त्यानुसार आपण केलं तर आपल्यामध्ये बदल घडताना दिसतात. तर व्यायामाचा जो भाग आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. व्यायामाच्या नंतर जे काही जीवनशैलीमधल्या बदलातल्या गोष्टी आहेत त्याच्यातला जो दुसरा भाग आहे तो हृदयाचं आरोग्य सांभाळणं हा आहे. आणि मला असं वाटतं की त्याचंही महत्व तुमच्यापैकी बहुतेक जणांना माहितीये. जे डिमेन्शियाचे पेशंट्स येतात त्याच्यामधले 30 ते 35% जे पेशंट्स असतात ते मधुमेह आणि हृदयविकार ह्यापैकी आजार त्यांना आहेत असं बरेचदा दिसून येतं. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सांभाळणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे बरेचदा असं दिसतं की ब्लड प्रेशरकडे आपलं वाढतंय त्याच्याकडे बरेचदा लक्ष नसतं. आणि कारण ब्लड प्रेशर कधीही आपल्याला काही अशी सूचना देत नाही, लक्षणं दाखवत नाही. त्यामुळे ब्लड प्रेशरकडे लक्ष द्या. साखर, तुम्हाला मधुमेह जरी असला, डायबिटीस असला तरी साखर नॉर्मल आहे हे बघा. ह्या दोन गोष्टींमध्ये सुद्धा डिमेन्शियाकडे जाण्याचा जो काही प्रवास आहे तो आपण वाटेमध्ये थांबवू शकतो. आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये फायदा होताना आपल्याला दिसतो. ओके. आता ह्याच्यानंतर मग काय गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत तर आहार. पुन्हा आहाराच्या बद्दल खरंच सांगायची काही गरज नाही. तुमचं जे काही पार्किन्सन्स मासिक असतं त्याही मध्ये ह्या आहाराच्या बाबत वगैरे सातत्याने लेख येत असतात. मेंदूच्या व्यायामाबद्दल आपण आता बोललो आहोत थोडंसं. तर मेंदूचे व्यायाम करणं आणि त्याचा फायदा याबद्दल आपण बोललेलो आहोत. एक दोन गोष्टी ज्या बोलायला पाहिजेत ते म्हणजे एकाकीपण आणि तणाव. तर एकाकीपणाची जाणीव ही बऱ्याच जणांना होत असते. ज्येष्ठांच्या मधला हा प्रश्न आहे असं म्हटलं तर वावगं वाटू नये. बऱ्याच ज्येष्ठांना सध्या एकाकीपण जाणवत असतं आणि त्याला विविध कारणं आहेत.
आपला जो काही समाज बदलत जातोय, त्या समाजाच्या बदलत्या जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यामुळे असेल, किंवा आपली मानसिकता बदलत चालली आहे त्याच्यामुळे असेल, किंवा वाढत्या आयुर्मानामुळे जे प्रश्न निर्माण झालेत, किंवा तब्येतीचे सुद्धा जे प्रश्न आहेत त्याच्यामुळे असेल, परंतु हे एकाकी पण वाढतंय. नैराश्य त्याच्यामधनं येत आहे, निराशा आपल्याला जाणवते, आणि नैराश्य हा देखील एक आपला सध्याच्या काळातला मोठा प्रश्न आहे. म्हणजे मेंटल हेल्थ आणि सिनियर्स हा एक नवीन विषय आपल्या समोर आहे, ज्याच्यावरती संशोधन चाललेलं आहे, ज्याच्यावरती काम चाललेलं आहे, आणि त्या बाबतीमध्ये म्हणजे बरंच काम करता येण्यासारखं आहे असंही दिसतं आहे. तर ह्या सगळ्या एकाकीपण आणि हे सगळे तणाव, ह्या ज्या काही गोष्टी मी सांगते ते बऱ्याच सगळ्या गोष्टींचा उल्लेख प्रत्येक ह्या विषयावरती एक एक प्रकरण, स्मृती आख्यान ह्या पुस्तकामध्ये आहे. झोप हा आणखीन एक मुद्दा आहे की बरेच वेळेला झोप होत नाही, आणि जर झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशीपासून सकाळी उठल्यावर आपलं सगळं दिवसभराचं गणितच चुकीचं व्हायला लागतं. तर त्यामुळे झोप हा आणखीन एक मुद्दा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर मला असं वाटतं आपण हे जे विस्मरणाचा प्रश्न आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये सांभाळू शकतो. याच्यामध्ये कल्पनाशक्तीला चालना देणे, आपल्यासाठी काहीतरी आव्हानात्मक गोष्टी करणे, नाविन्य आपल्या जीवनामध्ये बाळगणे, अशा ज्या काही गोष्टी आहेत, किंवा काही व्हॉलंटिअरिंग करणे, वेगळ्या संस्थांमध्ये जाऊन काम करणे, वेगळ्या प्रकारचे अनुभव घेणे, अशा सगळ्या गोष्टींमुळे आपला मेंदू जागृत राहतो. त्याला रोज उठून काहीतरी वेगळी परिस्थिती दिसते, वेगळ्या गोष्टी दिसतात, जीवनामध्ये रस निर्माण होतो, काहीतरी उत्साहाच्या गोष्टी घडतात, आणि ह्या गोष्टी जर आपण करत राहिलो तर मला असं वाटत नाही की विस्मरण हा प्रश्न म्हणून आपल्या समोर येईल. विस्मरण हे असणारच आहे. पुन्हा सुरुवात केली त्यामध्ये पण मी हेच म्हटलं होतं की विस्मरण असणारच आहे, विस्मरणाच्या सोबतच आपल्याला जायचंय, परंतु ह्याचा तणाव घेऊ नका. आणि पुन्हा तणावाचा मुद्दा राहिला की तणाव घेऊ नका. कुठल्याही गोष्टीचा ताण जर असेल मनावर तरी देखील विस्मरण वाढताना दिसतं. तुमच्यापैकी बरेच जण पेशंटची काळजी घेत आहेत आणि त्याच्यामुळे देखील ताण वाढतो. बरेच वेळेला शारीरिक प्रश्न असतात तर त्याचा तणाव असतो आपल्यावरती. वेगवेगळ्या परिस्थितीला आपण तोंड देत राहतो, ह्याचे तणाव असतात. आपले नातेवाईक आजारी असतात, कित्येक जणांना आर्थिक तणाव असतात, वेगवेगळ्या प्रकारचे तणाव आपल्या आयुष्यामध्ये असतात. तर जसं तणाव हा पुन्हा एक असा प्रश्न आहे की ज्याच्या सोबतच आपल्याला जगायचं आहे. त्यामुळे तणावाला देखील सामना कसा द्यायचा आहे, किंवा तो रोज उठूनच सामना द्यायचा असतो आपल्याला. त्यामुळे आपलं मन शांत करणे, म्हणजे मला असं वाटतं की ज्याप्रमाणे मेंदूचं आरोग्य आपल्याला जपायचं आहे ना, तसं आपलं मानसिक आरोग्य देखील जपायचं आहे. मानसिक आरोग्य जपलं आणि मेंदूच्या साठी गोष्टी केल्या तर आपल्याला आयुष्यामध्ये खूप बॅलन्स्ड लाईफ जगता येईल, आयुष्याचा समतोल सांभाळता येईल. त्यामुळे ह्या मानसिक आरोग्याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर मला वाटतं की विस्मरण हा एक खूप मोठा प्रश्न असा आपल्या समोर येणार नाही. आणि जर का हा प्रश्न म्हणून समोर आलाच तर त्यासाठी जे काही करायचं ते लगेच करा. म्हणजे बरेच वेळेला आजच सकाळी मला एकांचा फोन आला होता आणि त्यांच्या वडिलांना 3 वर्ष आता विस्मरणाचे प्रश्न दिसत आहेत, पण आज 3 वर्षांनंतर न्यूरोलॉजिस्ट कडे जाऊन आलेत. तर हेही एक सांगायला पाहिजे. मला असं वाटतं की आपल्याला बरेचदा असं वाटत असतं की कुठलाही प्रश्न मेडिकल वैद्यकीय प्रश्न झाला की आपण डॉक्टरांच्याकडे चटकन जातो, परंतु त्याच्यासाठी म्हणून जे अलाइड प्रोफेशनल्स काम करतात त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला जाण्याची गरज असते. विशेषतः पार्किन्सन सारखे आजार आहेत किंवा मेंदूचे आजार आहेत, ह्या ठिकाणी नुसती औषधं घेऊन आपण प्रश्नाला तोंड देऊ शकतो असं होत नाही. तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराने, वेगवेगळ्या रीतीने ह्या प्रश्नाकडे
त्याची उकल कशी करायची, आपलं मदत कशी करायची, पेशंटला मदत कशी करायची, त्याचबरोबर काळजी वाहकाला मदत कशी करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला लागतात. आणि त्यासाठी जितके लवकर आपण अशा प्रोग्राम्सकडे जाऊ शकतो, म्हणजे पार्किन्सन सपोर्ट ग्रुपच्याकडे तुम्ही आहातच, त्याचे मेंबर्स आहातच, तिकडे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करतच आहात. परंतु दुसरे ज्या वेळेला असे प्रश्न होतात त्यावेळेला त्या ठिकाणी जाऊन ती मदत घेतली तर आपल्याला लवकर मार्ग दिसतो. ज्या मार्गावरून आपल्याला जायला पाहिजे तो मार्ग आपल्या समोर येतो. आणि बरेचदा आपल्याला असं दिसतं की प्रश्न जरी दूर नाही आपण करू शकलो, प्रश्नातून सुटका मिळणं शक्य नसलं, तरी तो जो मार्ग असतो तो आपला थोडा तरी सोपा होतो. तर मला असं वाटतं की इथे थांबते मी, अर्धा तास झालाय. तुमचे काही प्रश्न असतील तर मी त्याला उत्तरं देते. त्याच्या आधी अल्झायमर्स आणि डिमेन्शिया ह्याबाबत एक थोडासा खुलासा दरवेळेला मला करावासा वाटतो, तो मी एक करते. तर डिमेन्शिया हे विस्मरणाच्या आजाराचं नाव आहे. आणि हा जो विस्मरणाचा आजार आहे त्या आजाराचं नाव लक्षणांसाठी दिलेलं आहे. हा, म्हणजे कॅन्सर झाला तर वेगवेगळ्या प्रकारचा जसा कॅन्सर असतो तसा डिमेन्शिया व्हायची कारणं ही वेगवेगळी असतात. हा, म्हणजे डिमेन्शिया होण्याचं एक कारण अल्झायमर्स असं आहे. बरेचदा आपण डिमेन्शिया आणि अल्झायमर्स एकत्र करतो, तर तसं नाहीये. अल्झायमर्स फक्त डिमेन्शिया होण्याचं मोठं कारण आहे. म्हणजे जवळजवळ 50% लोकांना डिमेन्शिया हा अल्झायमर्स मुळे होतो. हा, तर हा एक भाग लक्षात घ्या. बरेचदा डिमेन्शिया अल्झायमर्स डिमेन्शिया असं एकत्रितपणाने म्हटलं जातं. तर अल्झायमर्स हे डिमेन्शिया होण्याचं एक कारण आहे. आणि जर का असं वाटलं की आपलं विस्मरण वाढत चाललंय, आपलं विस्मरण गंभीर होत आहे, तर त्याबाबत पावलं उचला आणि त्याबाबत आपण काही गोष्टी करू शकतो. म्हणजे इथे नुसतेच पार्किन्सन्स डिमेन्शिया असलेले लोक किती आहेत मला माहिती नाही. तर ते जर असतील तर तुम्ही त्याच्यासाठी नक्कीच काहीतरी करता आहात. पण तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी असे असतील की ज्यांना डिमेन्शिया झालेला आहे, तर लवकर गोष्टी चालू कराव्यात. नुसत्या डॉक्टरांच्याकडे जाऊन त्या आजारासाठी आपण ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत त्या करतो असं होत नाही. तर जे अल्झायमर्स सपोर्ट ग्रुप सारख्या संस्था आहेत, त्यांच्याकडे जे प्रोग्राम चालतात त्यामध्ये भाग घेणं फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे त्या प्रश्नाच्या विविध अँगल्सकडे, त्याचे जे काही पैलू आहेत त्या पैलूंकडे आपलं लक्ष जातं. आणि काळजी भागाच्यासाठी जे जे काही करायचं ते आपण करतो. आणि त्यामुळे त्या प्रश्नासोबतची जी वाटचाल असते ती थोडीशी सोपी होते. तर इथे थांबते मी. तुमच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तरं तुम्ही म्हणजे प्रश्न विचारा, कुठल्याही प्रश्नांना मी उत्तरं देते. आणि पुन्हा शेवटी एक वाक्य सांगायचं तर मला असं सांगावंसं वाटेल की काळजी करू नका, काळजी घ्या. ओके, थांबते. नमस्कार मंगलाताई. मी दीपा होनप बोलतेय. हो, खूप छान सोप्या शब्दात सांगितलं तुम्ही सगळं. मला एक असं विचारायचं होतं की तुम्ही जो उल्लेख केलात की मेमरी क्लबमध्ये काही मेमरी टेक्निक्स वापरली जातात, तर त्यापैकी एखादं टेक्निक उदाहरणादाखल तुम्ही आत्ता इथे सांगू शकता का? आणि जे लोक हजर आहेत त्यांच्याकडनं त्याचा काही सराव करून घेता येईल का? तर टेक्निक्सच्या बद्दल बोलता येईल, पण म्हणजे इथे सराव वगैरे असं नाही करता येणार. पण काही गोष्टी असोसिएशन असं एक टेक्निक आहे. म्हणजे जर का तुम्हाला काही गोष्टी लक्षात, तुम्ही यादी, आता समजा आपण असं म्हणूयात की तुम्हाला बाजारात जायचंय, तुम्हाला एक 10 गोष्टी आणायच्या आहेत. आणि त्या 10 गोष्टी तुम्ही यादी करणार नाही आहात किंवा मोबाईलवरती व्हॉट्सअप मेसेज पाठवणार नाही आहात, तर तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर करून त्या गोष्टी लक्षात ठेवणार आहात. असं जर आपण म्हटलं
तर ह्या गोष्टीतल्या असोसिएट गोष्टी कुठल्या आहेत? म्हणजे आज मला दूध आणायचं आहे आणि समजा लोणी सुद्धा आणायचं आहे, तर दूध आणि लोणी आपण एकत्रितपणाने ते लक्षात ठेवू शकतो. फळं आणायची आहेत, ती फळं एकत्र आणू शकतो, म्हणजे फळं एकत्र लक्षात ठेवू शकतो. किराणा माल असेल तर किराणा माल लक्षात ठेवू शकतो. किंवा तुम्ही एक रूट सुद्धा असा आपल्या डोळ्यासमोर आणून ठेवू शकता की पहिल्यांदा मी अशा रीतीने बाहेर पडीन, इथे जाऊन ह्या गोष्टी घेईन, मग पुढे जाऊन आणखीन या दुसऱ्या 2-3 गोष्टी घेईन. तर ह्याप्रमाणे असं जर काही तुम्ही टेक्निक लक्षात आणलं तर तुमच्या सगळ्या गोष्टी नक्की लक्षात राहतील. पण त्याच्यासाठी आपल्याला आधी त्याच्याबद्दल विचार करणं महत्वाचं आहे आणि मग अशा प्रकारचं टेक्निक तुम्ही वापरलं. आता त्याच्यामध्ये आणखीन पण काही गोष्टी असू शकतात की तुम्ही त्या प्रश्नांची चित्र, म्हणजे ज्या काही वस्तू तुम्हाला आणायचे त्याची चित्र डोळ्यासमोर आणू शकता आणि त्या चित्र लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. असे वेगवेगळ्या गोष्टी त्याचा प्रयोग आपण करू शकतो. आणि ती टेक्निक सोपी असतात, म्हणजे त्याच्यामध्ये खूप काही त्याच्यासाठी म्हणून करायचं असतं असं काही नाही. पण त्याचा वापर आपल्याला जाणून बुजून करायला लागतो की हे आपल्याला लक्षात ठेवायचंय, म्हणून आपल्याला ह्याचा वापर करायला पाहिजे. तर त्यासाठी तो प्रयत्न केला, म्हणजे बेसिकली प्रयत्न केला तर तुम्हाला साध्य होणार नाही असं काही नाहीये त्याच्यात. ओके, पण म्हणजे याचा अर्थ असा होतो का की जनरली आपण सगळेजण बाहेर जाताना करायच्या कामांची यादी करून जातो? सगळ्यात सोपी मेथड ती असते आणि मग एकेका कामावर आपण टिक मार्क करत जातो की हे झालं, हे झालं, हे झालं वगैरे. पण मग यांनी आपल्या ब्रेनला तेवढं म्हणजे ऍक्टिव्हेशन मिळत नाही का? जे तुम्ही आता सांगितलं की असोसिएशन गोष्टींचं करा वगैरे, तर त्यांनी जास्त मेमरी चांगली राहायला मदत होते का? म्हणजे यादी करणं हा चांगला उपाय नाही का? काही नाही, आपण ह्या सगळ्या प्रयत्नातून एक गोष्ट करतोय, आपण मेंदूला मदत करण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला विस्मरणाचे प्रश्न दिसायला लागतात किंवा आपलं विस्मरण थोडंसं वाढतंय असं आपल्याला वाटायला लागतं, त्यावेळेला मेंदू आपल्याला सांगत असतो की माझं जे काही काम मी करत होतो किंवा इतके वर्ष केलं ते मला आता जमत नाही, मला थोडेसे काहीतरी मदत हवी. आणि मग यादी करणं ही एक प्रकारची मेंदूला केलेली मदतच आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जी आता असोसिएशनचं टेक्निक मी म्हटलं ते टेक्निक वापरणं ही सुद्धा मेंदूला केलेली मदतच आहे. कारण हे लक्षात ठेवावं मेंदूनी, म्हणून आपण त्याला काहीतरी त्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. असं जर तुम्ही म्हणलात, कारण मग अगदी सुरुवातीला मी म्हटलं की वयानुसार मेंदूच्या क्षमतेमध्ये बदल होत आहेत आणि ते पहिल्यासारखी ती मेमरी राहिलेली नाहीये हे आपल्याला माहितीये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मेंदूला काहीतरी मदत करायला पाहिजे हे आपल्याला समजलं आणि ती त्या त्या प्रकारची मदत केली की ह्या गोष्टींचा फरक आपल्याला नक्की दिसायला लागतो. किंवा मल्टीटास्किंग करू नका, ह्याचा उल्लेख मी खरं म्हणजे करायला हवा होता. मल्टीटास्किंग केल्यामुळे आपल्याला मेंदूला आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. आपण 4 गोष्टी लहानपणी आपण या गोष्टी करू शकत होतो. एका बाजूनी रेडिओ चालला, इकडे अभ्यास करतोय आपण, तिकडे आई काय स्वयंपाकघरात काम करते, कसल्या पदार्थांचे वास येत आहेत आणि आपल्याला बरोबर कुठल्या वेळेला उठून जायचं हे आपल्याला सगळ्यांना माहित असतं. आणि आपण या चार किंवा बाहेर काय मुलं कुठली मुलं काय खेळतात सगळीकडे आपलं लक्ष असतं आणि तरी आपला अभ्यास होतो. परंतु मोठ्या वयामध्ये हे आपल्याला नाही जमत. म्हणजे ज्या वेळेला मल्टीटास्किंग केलं जातं आणि आज म्हणजे जे जबाबदारीच्या पोझिशन्स वरती काम करतात ती लोक मल्टीटास्किंग कायमच करत असतात आणि मल्टीटास्किंगमुळे मेंदू हा दमतो, थकतो, मेंदू जास्त लवकर थकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत की ज्यामुळे मेंदू हा जास्त क्षमतेने, ज्या काही क्षमता आपल्या मेंदूमध्ये आहेत त्या क्षमतांचा जास्तीत जास्त चांगला उपयोग आपल्याला करायचा आहे. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी ह्या काही गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत आणि काही गोष्टी करायच्या आहेत. जसं मेंदूला मदत करणे हे आपल्याला करायचंय मुद्दामून. ओके. ओके ओके, समजलं. थँक्यू थँक्यू. मॅडम चिरण नमस्कार. शरदेश पांडे बोलतोय. हा. माझे 2-3 प्रश्न आहेत. एक प्रश्न असा की माणसं आल्यानंतर त्यांना मी ओळखतो पण मला त्यांचं नाव आठवत नाही, हा एक विषय. दुसरा असं की आमच्या बिल्डरचा आमचा काही व्यवहार चाललेला आहे. त्या बिल्डरला मध्ये छोटा ऍक्सिडेंट झाला, त्याचा मेमरी लॉस झाला.
आता गंमत अशी आहे की हम्म. त्याला फक्त आम्ही गेलो की त्याला आठवत नाही. काय आठवत नाही? बाकी सगळी त्याला आम्ही गेलो की आमचं काम आठवत नाही, त्याला आम्ही माणसं आठवत नाही. हो, म्हणजे ते बाकी सगळ्या जेन्युइन गोष्टी आहे का व्यवस्थित नाही चालतात. याच्याबद्दल तुम्हाला शंका आहे, शंका राईट? आहे. डॉक्टरांचं हा, पत्र तर दिलंय त्यांच्या मी गप्प बसलोय. तर त्याबाबत आपण काही बोलू शकत नाही, कारण तो प्रश्न जेन्युइन आहे का नाही हेच तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलणार. पण तुम्ही जो नावांचा प्रश्न म्हणलात की नाही, तर तुम्हाला एक सांगून कदाचित बरं वाटेल की 90% लोकांना हा प्रश्न असतो. नावं आठवत नाहीत, परंतु चेहरा आठवतो. आता ह्यामध्ये मेंदूला फोटो म्हणजे इमेजरी जी असते त्याच्याकडे तो आकर्षित होतो. म्हणजे लहान मुलं तुम्ही बघतात की फोन घेऊन बसतात, व्हिडिओ बघत बसतात. कारण का की चित्र ही आवडतात मेंदूला, माणसाला मेंदूला चित्र ही आवडतात आणि त्यामुळे आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. आणि पुन्हा चित्र हे लक्षात ठेवण्याच्यासाठी सुद्धा आपल्याला उपयोगी पडतं म्हणूनच. आणि त्यामुळे चेहरा हे चित्रमय आहे आपला, आणि त्यामुळे तो आपल्याला आठवतो. पण त्याच्यावर जे लेबल लावलेलं आहे नावाचं, ते लेबल आपल्याला आठवत नाही. आणि त्याच्यासाठी अनेक कारणं असतात. कारण त्यामध्ये प्रश्न केव्हा निर्माण होतो हे मी तुम्हाला सांगते. तुमच्या आजूबाजूला रोज भेटणारी, रोज तुमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये असणारी जी माणसं आहेत, त्यांचं जर नाव तुम्हाला आठवलं नाही तर तो प्रश्न आहे. परंतु ज्या माणसाला तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये बघितलं नाहीये, 10 वर्षामध्ये बघितलं नाहीये, आणि त्या माणसाचं जर तुम्हाला नाव आठवलं नाही तर तो प्रश्न नाहीये. ओके. आता ज्या वेळेला नवीन लोकांशी तुमच्या ओळखी होतात, त्यावेळेला त्याचं नाव लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काहीतरी आणखीन एक्स्ट्रा प्रयत्न करायला लागतो. त्याच वेळेला तुम्हाला त्या माणसाचं नाव आठवतं. म्हणजे मग त्या ठिकाणी ज्या वेळेला ओळख होते त्यावेळेला त्या माणसाची बॅकग्राऊंड समजावून घेणे, म्हणजे त्या माणसाच्या संदर्भातली तुमच्या मेंदूमध्ये जी फाईल आहे ती फाईल मोठी करणं. तो माणूस कुठे राहत होता, तो माणूस काय करत होता, त्याचं घर कुठे आहे, त्याच्या ओळखीमध्ये आणि माझ्या ओळखीमध्ये कोणी एकसारखी माणसं आहेत का, तो कसा दिसतो, त्याच्यामध्ये काही वैशिष्ट्य आहे का जे मी लक्षात ठेवू शकेन. अशा गोष्टी तुम्हाला मुद्दामून करायला लागतात. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला जास्तीचा प्रयत्न करायला लागतो. ज्यावेळेला तो जास्तीचा प्रयत्न तुमच्या हातून होतो त्यावेळेला त्या व्यक्तीचं नाव लक्षात राहतं. आणि असा प्रयत्न तुम्ही तुमच्या ओळखीच्या माणसांमध्ये करू शकता. म्हणजे 10 वर्षापूर्वी तुम्ही जिथे राहत होता तिथली नावं कधीतरी आठवणं, तुमच्या वर्गातल्या मुलांची नावं आठवणं, त्यांचा चेहरा त्याचबरोबर म्हणजे नाव आणि चेहरा हे जे काही जोडायला पाहिजे ते जोडणं तुम्ही जर केलं तर तुम्हाला ते चेहरे आठवतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की जी व्यक्ती तुम्ही आयुष्यामध्ये एकदा भेटलेला आहे, ती व्यक्ती पुन्हा भेटल्यानंतर त्याचं नाव आठवणं हे गरजेचं नाहीये असं तुमच्या मेंदूला वाटतंय. तुम्हाला जर असं वाटत असेल की ही व्यक्ती माझ्यासाठी एकदा भेटून सुद्धा महत्वाची आहे आणि मला त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायचं आहे, तर तुम्हाला त्यासाठी काहीतरी करायला हवं. तरच तुम्ही त्या व्यक्तीचं नाव आठवू शकाल. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? आणखीन एक छोटं गमतीशीर हा. उदाहरण म्हणून विचारायचं मला, की हा. शकुंतला आणि दुष्यंत याच्यामध्ये शकुंतलेला दुष्यंतने ओळखलं नाही हम्म. अशी गोष्ट आहे आपल्याकडे. मग याच्यामध्ये डिमेन्शिया झाला होता का अल्झायमर होता? आता आपण हे कोडं म्हणूनच घालूया आणि त्याच्यावर चर्चा करूया. थँक्यू. मंगलाताई, हा. मी अतुल बोलतोय. मला एक विचारायचं होतं की सध्या न्यूरोप्लास्टिसिटीवर बरंच बोललं जातं. तर काही व्यायाम केल्याने मेंदूचे काही नवीन मार्ग त्यात निर्माण होतात का, हे एक मला विचारायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, येस. भाषा शिकल्यामुळे काही फरक पडतो का, की नवीन नवीन भाषा शिकणं हेही अलीकडे सांगितलं जातं, तर याबद्दल तुमचं काय मत? न्यूरोप्लास्टिसिटी च्या बद्दल खूप संशोधन झालेलं आहे
आणि त्या न्यूरोप्लॅस्टिसिटीने आपल्याला काय सांगितलं की मोठ्या वयामध्ये देखील नवीन पेशींची निर्मिती होऊ शकते. हा म्हणजे मी अगदी सुरुवातीला सांगितलं की नाही की ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये म्हणजे मेंदूमध्ये काय बदल होता, त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता पेशींची संख्या कमी होते. आता नवीन शिकणे ह्यामुळे मेंदूमधल्या पेशींची संख्या आपण वाढवू शकतो, हे संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. आणि तुम्ही जे उदाहरण दिलं नवीन भाषा शिकणे, ह्यामध्ये मेंदूला खूप मोठा चॅलेंज होतो आणि त्यामुळे नक्कीच मेंदूमधल्या पेशींची संख्या वाढते. आणि ज्या ठिकाणी ज्या शिकण्यातून ज्या गोष्टी करण्यातून मेंदूच्या पेशींची संख्या वाढते ते आपल्या मेंदूच्या आरोग्याच्या साठी खूप उपयोगाचं आहे. विचारू का? बरं. हा विचारा ना, विचारा. बोलतोय मी. अल्झायमर आणि डिमेन्शिया याच्या लक्षणांमध्ये काय फरक आहे? आणि मगाशी थोडंफार त्याच्यावरती बोलले, परंतु डिमेन्शिया हा जो काही शब्द आहे की नाही, तो डिमेन्शिया शब्द हा लक्षण ह्या आजारामध्ये कुठली कुठली दाखवतात त्याच्यासाठी केलेला हा शब्द आहे असं मला सांगावंसं वाटेल तुम्हाला. डिमेन्शियामध्ये कुठली कुठली लक्षणं दिसतात, त्यामध्ये 10 लक्षणं सर्वसाधारणपणे दिली जातात. त्यामध्ये मी एक दोन गोष्टींचा तुमच्याकडे आता उल्लेख केला की शॉर्ट टर्म मेमरी कमी होत जाते, हा एक महत्वाचा भाग आम्हाला दिसतो. मग त्यामध्ये लँग्वेजमध्ये प्रश्न येतात, भाषेमध्ये प्रश्न येताना दिसतात. ओरिएंटेशन म्हणजे स्थळ काळ ह्याचं भान नसणे, निर्णय क्षमता कमी होणे, ह्या वेगवेगळ्या गोष्टी. आता स्वभावामध्ये बदल होणे, बिहेवियर प्रॉब्लेम्स दिसायला लागतात, नैराश्य येते मधूनच, एखाद्यामध्ये मूड स्विंग्स होतात, एकदम समजत नाहीत गोष्टी, ज्या गोष्टी ती व्यक्ती नेहमी करत असते, म्हणजे मिक्सर सारखी गोष्ट आपण बायका कायमच वापरत असतात आणि एकाएकी असं वाटायला लागतं की अरे मला हे नाहीच जमत ते करायला. एकाएकी कुठल्याही गोष्टी पटकन एखाद्या गोष्टीच्या बद्दल निर्णय घेणे, ह्या गोष्टींवरती म्हणजे एक्झिक्युटिव्ह फंक्शन वरती परिणाम होताना दिसतो, लँग्वेज वरती परिणाम होताना दिसतो, शॉर्ट टर्म मेमरी वरती परिणाम होताना दिसतो, ओरिएंटेशन वरती परिणाम होताना दिसतो. आणि असं म्हटलं जातं की ही जी वेगवेगळी लक्षणं आहेत त्याच्यामधली 3-4 लक्षणं जर आपल्याला दिसली तर हे आजार पण गंभीर आहे. पाठीमागे कोणीतरी बोलतंय. हो ना, हो ना, बोलू नका. तर 3-4 तरी लक्षणं एकत्रितपणाने जेव्हा दिसायला लागतात आणि ज्या वेळेला असं दिसतं की काही काळापूर्वी हा माणूस असा नव्हता, म्हणजे विस्मरणाचे जे प्रश्न आहेत त्या व्यक्तीमधले ते प्रश्न वाढताना दिसतात. आणि कुटुंबियांचं जे निरीक्षण आहे ते ह्यासाठी अतिशय महत्वाचं असतं. कुटुंबीय सांगू शकतात की ह्या व्यक्तीला ह्या गोष्टी करता येत होत्या आणि 6 महिने झाले ह्या गोष्टी जमत नाहीयेत. म्हणजे आता एक उदाहरण देते. एक जण माझ्याकडे येतात, ते स्वतः इंजिनियर आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टी रिपेअर करायला खूप आवडतात, किंवा एखादी जर गोष्ट बंद पडली तर ती गोष्ट उघडायची. आणि काय झालंय म्हणजे त्यांनी समजा टीव्ही त्यांच्याकडे नवीन आला आणि ऍक्च्युली असंच काहीतरी घडलं त्यांच्याकडे, त्यांचा टीव्ही बिघडला म्हणून त्यांनी टीव्ही नवीन घेतला. मग त्यांनी काय केलं तर तो टीव्ही खोलला आणि त्यामध्ये काय झालंय ते बघायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांच्या एका टेबलावरती ते सगळं त्यांनी उघडून ठेवलेलं होतं. आणि मग त्यांची बायको म्हणली, अहो 6 महिने झाले तुम्ही ते तसंच ठेवलंय, तुम्ही काही त्याच्यावरती काम करत नाहीये, तुम्ही काही बघत नाहीये. तर ते म्हणले की खरं सांगू का, ते एक तर मला करावंसं वाटत नाही आणि मला आता त्याच्यातलं काही समजतच नाहीये. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की जी गोष्ट ज्या व्यक्तीला आवडत होती, ज्या गोष्टीमध्ये तिला रस होता, ज्या गोष्टीमध्ये तिचं एक्सपर्टीज होतं, त्या गोष्टी तिला करायला जमत नाही. तर हा एक आणखीन एक लक्षणातला भाग आहे की ज्यामध्ये रस होता त्या गोष्टी आता करायला आवडत नाहीये, त्या गोष्टी नको. म्हणजे टीव्ही बघणारी तासनतास टीव्ही बघणारी माणसं तुम्हाला असं दिसतील की आता नकोच मला टीव्ही बघायला.
तासन तास गाणी ऐकणारी माणसं, इन्स्ट्रुमेंट काहीतरी वाजवणारी गोष्ट, वाजवणारी लोक, आता मला हे ते करावंसं वाटत नाहीये. असे बदल ज्या वेळेला, आणि म्हणूनच ज्या वेळेला ह्या आजाराचं निदान केलं जातं त्यावेळेला ह्या सगळ्या लोकांशी बोलणं फार महत्वाचं असतं. म्हणजे जसं पेशंटशी बोलणं आवश्यक आहे ना, तसंच कुटुंबियांशी पण बोलणं फार आवश्यक असतं, ज्यामुळे त्यांचे सध्याचे काय प्रश्न आहेत ते समजून येतात आणि त्यानुसार हे विस्मरण गांभीर्याच्या दिशेने चाललंय किंवा नाही ह्याची शहानिशा आपल्याला करता येते. ओके. दुसरा एक मला भेडसावणारा प्रश्न आहे. मॅडम, हा बोला ना. मी उमेश सलगर. हम्म. मला एक त्रास येतोय, म्हणजे मला पूर्वी चित्रपटातली गाणी कुणी लिहिलंय, काय लिहिलंय, शांताबाई शेळक्यांनी लिहिलंय, याला संगीत अमुक आहे, हे गायलं, हे धडाधड येत होतं. आणि आता अजिबातच येत. मला रस आहे पण आठवत नाही, माझी मेमरी मला साथ देत नाही. त्यामुळे गाण्याच्या स्पर्धामध्ये मला केविलवाणं व्हायला लागतं. थोडंफार मी म्हटलं ना तसं परिणाम तर होणारच आहे. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही म्हणला धडाधड येत होत्या, तसं धडाधड नाही आता जमणार आहे. थोडंफार स्लो व्हायला लागेल. पण मी तुम्हाला एक सुचवते की रोज अर्धा तास त्याच्यावर काम करा ना तुम्ही. तुम्ही रोज काहीतरी करा, एक अर्धा तास त्याच्यावरती प्रयत्न करायला लागा आणि तुम्हाला असं दिसेल की तुमचं जे क्षेत्र आहे तुमच्या मेंदूमध्ये त्याच्यासाठी मोठी जागा दिलेली असणार. कारण तुम्हाला जर एवढं आठवत असेल तर मेंदूमध्ये त्याच्यासाठी वेगळा कप्पा उघडलेला असणारच. तो कप्प्याचा मार्ग जरा बंद झालेत असं जर आपण त्याच्याकडे बघितलं आणि खुल ज्या सिमसिम म्हणायला लागलो आपण त्याच्यावरती काम करून, तर तुम्हाला असं दिसेल. करून बघा प्रयत्न आणि मला सांगा की रोज थोडा वेळ त्याबाबत काम करा. आणि त्यामुळे एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी पण मिळेल आणि ती तुमच्या आवडीची सुद्धा ऍक्टिव्हिटी आहे. आणि तसा प्रयत्न करू काय फरक पडतो ते मला कृपया सांगा. मॅडम, मी यादे सिने संगीतचा सभासद आहे आणि मी 10 वर्षापूर्वी कार्यक्रम करायचो. आता मला कार्यक्रम करायचं टेन्शन आले की बाबा आपण व्यवस्थित पार पडू की नाही असं. म्हणून माझा एक कार्यक्रम आहे. पण म्हणजे आत्मविश्वास कमी होणं हा एक प्रकार मी तुम्हाला सांगितला होता की तुम्हाला आत्मविश्वास विस्मरणामधलाच हा भाग आहे असं आपण म्हणू शकतो का? किंवा खूप दिवस आपण ती ऍक्टिव्हिटी केली नाहीये हे म्हणू शकतो का? किंवा आपल्या मेंदूला हे आता स्मरत नाहीये, असे काहीही त्याच्यातून तुमच्या पाठीमागची कारणं असू शकतील. प्रत्येक विस्मरणाच्या प्रश्नामागे काही ना काहीतरी कारण असतंच की नाही. म्हणजे कुठल्याही प्रश्नामागे कारण असतं, तसं विस्मरणाच्या प्रश्नामागे सुद्धा काहीतरी कारण असणारच आहे ना. तर आपण ते कारण शोधलं आणि त्याबाबत जर काहीतरी केलं आणि सातत्याने प्रयत्न हे सगळ्यात महत्वाचे आहेत. तुमच्या मनामध्ये जे काही आहे की स्ट्रेस आहे की हे मला जमणार नाही, हे मी कसं करू, तो स्ट्रेस काढून टाका. आणि त्यासाठी मेहनत करणे हा तुमचा स्वभावच आहे. तर त्यासाठी मेहनत करणे आणि आपण कदाचित 100% स्पेक्टॅक्युलर काही नाही करू शकणार, पण आपण 70% तरी आपण व्यवस्थित करू शकतो ना. तर तेवढं झालं तरी काय हरकत आहे. आणि ते करा. म्हणजे हे जे चॅलेंजेस आहेत असे चॅलेंजेस आपल्याला घ्यायलाच पाहिजेत. जमोत न जमोत काय होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नेहमी ह्या विस्मरणाच्या व्याख्यानांमध्ये नेहमी एक पॉइंट सांगत असते की स्वतःला क्षमा करणे सुद्धा शिका. एखाद्या वेळेला चूक झाली तर काय बिघडलं, एखाद्या वेळेला आठवलं नाही तर काय बिघडलं. काहीतरी गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये. बरेचदा तुम्ही खूप दमलेले असता, अशा वेळेला तुम्ही तुमच्या मेंदूकडनं जे काही तुम्हाला जमेल ते करण्याची, म्हणजे जे काही तुम्हाला आधी जमलं असतं एवढी अपेक्षा तुमच्या मेंदूकडनं ठेवू नका. अशाही गोष्टी म्हणजे काही वेळेला तो काही जो काही लॅडर आहे तो कमी होणारच आहे ना. तर ते होऊ शकतं, होऊ शकतं तुमच्या क्षमतेनुसार, शारीरिक क्षमतेनुसार होऊ शकतं, तुमच्यावरती जे ताण आहे त्याच्यामुळे होऊ शकतं, कारण काही का असे ना.
एखाद्या वेळेला काही जमलं नाही तर ठीक आहे, दॅट्स फाईन. एखाद्या वेळेला काही विसरलो तर ठीक आहे, होऊ शकतं. फक्त एक लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्हाला असे विस्मरणाचे प्रसंग येतात त्यावेळेला तो प्रश्न तुम्हाला व्यवस्थित आठवतो का, हे महत्वाचं आहे. म्हणजे ज्याला गंभीर विस्मरण आहे त्याला त्या विस्मरणाच्या अनुभवाचे डिटेल्स देता येणार नाही. पण तुम्हाला जर विस्मरणाच्या प्रश्नाचे सगळ्या गोष्टी सांगता येत असतील की हे असं असं घडलं, मी इतक्या वाजता अमुक ठिकाणी गेलेलो होतो, मी बँकेमध्ये ह्या पहिल्या बँकेमध्ये काम करून आलो, नंतर दुसऱ्या बँकेमध्ये गेलो आणि तिकडून आल्यावरती माझं पासबुक सापडत नाही किंवा जे काही झालेलं असेल ते, तर हे जर तुम्हाला व्यवस्थित सांगता आलं की ह्या ठिकाणी नक्की माझं पासबुक विसरलेलं आहे, असा जर विचार तुम्ही करू शकलात, त्याबद्दल तुम्ही त्याचं कारण शोधू शकलात, तर नक्की तुम्ही त्या बँकेमध्ये परत जाऊन ते पासबुक तुम्ही परत मिळवू शकता. पण ज्या वेळेला तुम्हाला, मला सांगायचा मुद्दा हा आहे की जो काही विस्मरणाचा प्रश्न, जो काही अनुभव घडलेला आहे तो जर तुम्हाला व्यवस्थित आठवत असेल तर नक्कीच ते विस्मरण हे सर्वसाधारण कॅटेगरी मधलंच आहे. आणि प्रयत्नानं कमी करता येतं. येस मॅडम, प्रॅक्टिस करायला पाहिजे. येस, थँक्यू. बरोबर. एका वेळेला अनेक कामं करू नका, हाही एक मुद्दा आहे. मोबाईलचा अतिवापर हा सुद्धा मला वाटतं हा मुद्दा पुन्हा बोलायला हवा. कारण मोबाईल आपल्यासाठी इतका वापर, दिवसातनं 1 तास वापरलाय ठीक आहे, 1.5 तास वापरलाय ठीक आहे, अगदी 2 तास वापरलाय तरी ठीक आहे, पण खिळून बसू नका, वेगवेगळ्या गोष्टी करा. मला वाटतं मी उल्लेख केला याचा की वेगवेगळे अनुभव दिवसभरात मेंदूला खूप वेगवेगळे अनुभव येऊ दे. म्हणजे तुम्ही पेपर वाचताय हा एक अनुभव आला, तुम्ही स्वयंपाक करतायत हा दुसरा अनुभव आला, तुम्ही बागेत काम करताय हा तिसरा अनुभव आला. प्रत्येक अनुभवाला मेंदूचा वेगवेगळा भाग कार्यान्वित होणार आहे. प्रत्येक अनुभवाच्या वेळेला वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात, वेगवेगळ्या रीतीने तुम्हाला चॅलेंजेस येणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी करत राहा कायम. लिहा काहीतरी, जे काही शक्य असेल ते करा. नुसते रेडिओवरची गाणी ऐका आणि कुठली गाणी ऐकली ती लक्षात आणण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरं आणखीन हे नेहमी आणखीन एक सांगायला पाहिजे ते म्हणजे दिवसभरामध्ये आपण इतक्या गोष्टी करत असतो त्याच्यातून देखील आपल्याला चॅलेंजेस मिळतच असतात. तर मेमरी क्लब मध्ये प्रत्येकाला नाहीच येता येणार आहे, कारण ते शक्य नाहीये. पण तुम्ही घरातल्या घरात स्वतःला चॅलेंज देऊ शकता ना. म्हणजे आता जसं मी म्हटलं की रेडिओवरची गाणी ऐकलीत तुम्ही, तर मी कुठली गाणी ऐकली हा जर विचार केला तर तुम्हाला एक चॅलेंज झालाच की. तर हा एक मेंदूचा एक्सरसाइजच झाला. तर अशा रीतीने आपण ज्या घरात गोष्टी करतो त्याच्यातून तुम्ही मेंदूला चॅलेंज देऊ शकता. किंवा तुम्ही काहीतरी एक व्हिडिओ बघितला, योगासनांचा व्हिडिओ बघितला आणि पुन्हा तेच ती योगासनं नुसती बघा आणि ती करा, आणि ते केले, त्यांनी जे दाखवलं कसं करायचं ते तुमच्या लक्षात राहतंय का, ते तुम्ही व्यवस्थित करू शकला का, ही एक चॅलेंज झाला. त्यामुळे तुमच्या ज्या काही रोजच्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना, त्या रोजच्या ऍक्टिव्हिटीज मधनं सुद्धा तुम्ही मेंदूला चॅलेंज करू शकता, देऊ शकता आणि त्याच्यातून देखील तुमचा मेंदू जास्त शक्तिवान व्हावा म्हणून तुम्ही प्रयत्न करू शकता. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार मॅडम, मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की कम्युनिकेशन हे फार महत्वाचं असतं आपल्यात. आपण 4 जणांमध्ये बोलत असतो किंवा आपण काही भाषण देत असतो तेव्हा त्या कम्युनिकेशन मध्ये त्या क्षणाला जो पर्टिक्युलर शब्द पाहिजे तो आठवत नाही आणि सगळं कम्युनिकेशन आपलं थांबतं. म्हणजे US एम्बसी हा शब्दच मला त्यावेळी आठवला नाही की माझं पुढचं सगळं संभाषण बंद पडतं. तर असं फार वेळा मला व्हायला लागलेलं आहे. हे कशामुळे, ह्याला काय उपाय आहे? हे गंभीर आहे का? त्या ठिकाणी गंभीर आहे असं मला वाटत नाही. कारण हा आणखीन एक म्हणजे हा एक लक्षात घ्या मुद्दा, तुमच्या वयातल्या लोकांना सर्वसाधारणपणे काय प्रश्न दिसत आहेत. तर लँग्वेजचा जसा मी मगाशी उल्लेख केला की नाव लक्षात न राहणं पण चेहरा आठवतोय, त्याचप्रमाणे चपखल शब्द न आठवणं हा देखील कॉमन प्रश्न आहे. आणि त्याला कारण काय असू शकेल, तर आपण भाषेचा जेवढा वापर पहिल्यांदा करत होतो तेवढा वापर आता आपला होत नाहीये. आपल्यापैकी किती जण रोज इंग्लिश बोलतात,
नाही बोलत. आपण हे सगळे शब्द वापरतो का? आता वॉरच्या निमित्ताने बरेच शब्द आपल्याला माहिती होते, ते नव्हते माहिती ते सुद्धा आपण नवीन शिकलो. त्याचप्रमाणे जुने शब्द आपल्या समोर आले. मग ते शब्द एखादी परिस्थिती जी असेल त्या परिस्थितीनुसार जे आपण वाचत असतो ते शब्द आपण आपल्या बोलण्यामध्ये वापरत असतो, हो की नाही? मग ते शब्द वापरण्याचा जर आपल्याला प्रसंगच आला नाही तर त्या क्षणाला तो शब्द कसा काय आठवणार? त्यामुळे मग व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट किंवा वेगवेगळे शब्द तुम्हाला आठवत आहेत, आज तुम्ही EM पासूनचे शब्द जे काही आठवतील ते लिहा बरं. अशा रीतीने लँग्वेज एक्सरसाइजेस सुद्धा करत राहिले तर त्या गोष्टी आठवणार आहेत, हे लक्षात घ्या. कारण ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी मेंदू लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. मेंदूमध्ये एका बाजूनी लिमिटेड क्षमता आहे आणि एका बाजूनी अनलिमिटेड क्षमता, असं दोन्ही गोष्टी आहेत. ज्या गोष्टींचा उपयोग नाही, जी माहिती वापरली जात नाही ती माहिती मेंदू बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे ती लक्षात येत नाही. परंतु आणखीन एक गोष्ट, जसं मी आता सलगर काकांना सांगितलं की तुम्ही त्याच्यावरती काम करायला लागा. म्हणजे जर का कविता किंवा गाणी वगैरे जे जे काही म्हणले त्याच्यावरती काम करायला लागा आणि तुमचा जो पहिली एक्सपर्टीज आहे ते हळूहळू त्या लेवलला तुम्ही जाऊ शकता. तर त्याचप्रमाणे भाषेचा वापर करा, लिहा. आपण स्वतःच काहीतरी विषय घेऊ शकतो, त्याच्यावर लिहू शकतो, वापरा. म्हणजे आता मी अजिबात मला लिहिण्याची प्रॅक्टिस नव्हती. मी 2 पुस्तकं तयार केली आणि मला असं दिसलं की ते शब्द आपोआप येत गेले. म्हणजे त्याच्या शोभनाताई पण सांगतील किंवा जे कोणी लिहिणारी व्यक्ती आहेत ते सांगतील ह्या बाबत. म्हणजे मला तरी स्वतः हा असा अनुभव आला की मी कधीच काही लिहिलेलं नव्हतं आणि ज्या वेळेला मी लिहायला लागले त्यावेळेला ते जमायला लागलं. कारण एखादं स्किल जेव्हा तुम्ही मिळवता त्यावेळेला मेंदू तुम्हाला मदत करतच जातो. शब्द होतेच सगळे, फक्त ते त्यावेळेला सुचायला लागतात आणि ते सुचतात. तुम्ही ज्या वेळेला करायला लागतं तेव्हा ते आपोआप व्हायला लागतं. असा माझा स्वतःचा अनुभव आणि अनेक जणांचा अनुभव असेल या इथे. मंगलताई, मी गौरी इनामदार. मला विचारायचे 2 प्रश्न. हो, बोला ना. पार्किन्सन, अल्झायमर, डिमेन्शिया सगळे मेंदूशी निगडीत विकार आहेत. तर मेंदूच्या पेशींचा ऱ्हास होत जातो. मग पार्किन्सन झाल्यानंतर त्या पेशंटना हे दोन्ही आजार होण्याची शक्यता वाढते का, जास्ती आहे का, हा एक प्रश्न. आणि दुसरा आहे की पार्किन्सन मध्ये गट आणि ब्रेनचं कनेक्शन महत्वाचं मानलं जातं, की गट हेल्थ जर चांगली नसेल तर त्या व्यक्तींना पार्किन्सन झालेला असतो किंवा पार्किन्सनच्या पेशंटची गट हेल्थ चांगली नसते. तर गट हेल्थ आणि अल्झायमर किंवा डिमेन्शियाचा पण संबंध आहे का? एक म्हणजे मी वैद्यकीय डॉक्टर नाहीये, त्यामुळे तुमचा जो दुसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. आणि पहिला जो प्रश्न आहे की पार्किन्सन झालेल्या व्यक्तीला डिमेन्शिया होतो का, तिथे देखील मी काही डॉक्टर नाहीये, वैद्यकीय डॉक्टर नाहीये. पण मला काय दिसतं तर प्रत्येक व्यक्तीला डिमेन्शिया होईलच असं नाही. जे मी माझ्या अनुभवावरनं दिसतं ते सांगते. पार्किन्सनच्या प्रत्येक व्यक्तीला डिमेन्शिया पर्यंत गोष्टी जातील असं अजिबात नाहीये. परंतु क्षमता कमी होऊ शकतात आणि त्या क्षमता कमी होण्यामध्ये वय वाढत चालले हा सुद्धा एक फॅक्टर असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आज जी व्यक्ती 15-20 वर्ष त्या आजाराशी झगडतीये त्याला आजारामुळे देखील मेंदूवरती परिणाम होतच जाणार आहे. त्याचप्रमाणे वय वाढल्याचा सुद्धा परिणाम मेंदूवरती होतच जाणार आहे. आणि ते दोन्ही मिळून कॉग्निशन कमी होत आहे, ह्या गोष्टी दिसतात. आता त्या किती प्रमाणात आहे हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये वेगवेगळंच असणार आहे. कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे, प्रत्येक आजारी व्यक्ती ही वेगळीच आहे आणि त्याला जी लक्षणं दिसतात किंवा ज्या गोष्टींची तो सामना करतो तो सगळा मार्ग वेगळाच असणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाला पुन्हा म्हणजे मला हे सांगावंसं वाटतं की प्रत्येकाला किती प्रमाणात प्रश्न दिसतील किंवा प्रश्न दिसून येतील किंवा नाही हे देखील सांगता येत नाही. परंतु प्रश्न वाढू शकतात ह्याची शक्यता मात्र आहे. थँक्यू. मला एक विचारायचंय, मी वैदेही बोलते आहे.
रोज पाठांतर केलं आणि प्राणायाम वगैरे केलं तर त्याचा चांगला परिणाम मेंदूवरती होऊ शकतो का? होऊ शकेल ना. प्राणायामामुळे तुम्ही शांत होत जाता, म्हणजे मेंदू शांत होत जातो आणि मेंदूचा ताण कमी व्हायला मदत होते. त्यामुळे त्याचा तर म्हणजे मेडिटेशन प्राणायामाचा फायदा होतोच आपल्याला. आणि पाठांतर हा एक प्रकारचा मेंदूला दिलेला चॅलेंजच आहे, नाही का? आणि त्यामुळे त्याचा फायदा होणार. आणि मी ज्या म्हटल्या की वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करा, त्यामध्ये पाठांतर करण्याची एक ऍक्टिव्हिटी प्रत्येक जण घरी करू शकतो आणि करावी. म्हणजे मेमरी क्लब मध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा चालू झाला आमचा एरंडवण्याचा मेमरी क्लब, त्यामधल्या 2 व्यक्ती होत्या. त्यांनी संपूर्ण गीता पाठ केली. म्हणजे त्यांनी त्या वर्गाला पण नाव घातलं होतं मेमरी क्लब चालू झाल्यानंतर. आणि ते आवर्जून असं सांगतात की मेमरी क्लबमुळे माझा आत्मविश्वास वाढला की मी हे पाठांतर करू शकते. आणि त्यानंतर जी स्पर्धा होते, म्हणजे गीता पठण करून दाखवण्याची जी शंकराचार्यांच्या मठामध्ये स्पर्धा होते, त्या स्पर्धेमध्ये ते दोघंही नवरा बायको हे पहिले आले. आणि मला त्याचा खूप आनंद वाटला. धन्यवाद. खूप छान सांगितलंय पण तुम्ही. मला काही याचं एवढं नॉलेज नव्हतं, पण खूप छान सांगितलं. नवीन विषय समजला, त्याच्यामुळे धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. खरंच मॅडम, तुमची सांगायची स्टाईल खूप छान आहे आणि विषयाचं ज्ञान पण गाढ आहे. फार खिळवून ठेवलं तुम्ही. थँक्यू. थँक्यू. मला वाटतं की आता आपण प्रश्नोत्तरांचा तास इथे थांबवूया. मंगलाताईंनी अतिशय, म्हणजे मी त्याविषयी काही बोलणारच नाहीये, कारण त्या चांगलं बोलणार हे आपल्याला सगळ्यांना माहितीच होतं. आणि मुख्यतः आपल्या मनातल्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं आधीच दिली होती. तरीही कोणाचे काही प्रश्न असतील ते त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं आणि सोप्या भाषेतलं आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं देत देत त्यांनी जे व्याख्यान आपल्याला आज दिलं त्याच्याबद्दल आपण त्यांचे अतिशय आभार मानायला हवेत. आता याच्या पुढे सुद्धा कोणाच्या काही शंका किंवा प्रश्न काही असतील तर मला असं वाटतं की आपण ते व्हॉट्सअपच्या द्वारे आपल्या मित्रमंडळात पाठवले तर आपण ते मंगलाताईंच्या पर्यंत निश्चित पोहोचवूया. म्हणजे आपलं सर्व काही वेळेत होईल. आणि थोडंसं जे आपण ऐकलं तर त्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणाने एक चांगल्या रीतीने आठवायला सुद्धा मदत होईल. आणि असं मंगलाताईंचे तर आभार आहेतच, पण आपण सगळेजण आज इथे आलात, आपले सगळे पदाधिकारी आज आले, तर त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते. आणि मंगलाताईंचे विशेष आभार की इतक्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं. अर्थात ती आमची अपेक्षाच होती, तर त्यामुळं ती अपेक्षा पूर्ण केल्याबद्दल अगदी मनापासून पार्किन्सन मित्रमंडळाच्या वतीने मी मंगलाताईंचे आभार मानते. आणि आपण सगळेजण इथे आलात, इतक्या समरस होऊन व्याख्यान ऐकलं. आणि जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपल्या मनामध्ये काहीतरी हे सुरू झालेलं असतं विचार, आणि त्या विचारांना काहीतरी मूर्त स्वरूप पण आता कदाचित येईल असं मला वाटतंय. आणि मंगलाताईंनी सांगितलेल्या अनेक गोष्टी काही मी रिपीट करत नाही, पण एकच गोष्ट सांगते की काहीतरी सतत करत राहा. आणि ही गोष्ट मात्र करत राहा, ही गोष्ट आपल्याला फार महत्वाची आहे. आणि त्याच्याबद्दल आपण सगळेजण त्यांना मला वाटतं सगळ्यांच्या वतीने आश्वासन द्यायला पण काही हरकत नाही. आणि ही माहिती करून घेतली आपण, याचा काहीतरी आपल्या रोजच्या आयुष्यात आणि आपल्या पार्किन्सनच्या मध्ये येणाऱ्या परिणामांच्या मध्ये सुद्धा याचा वापर आपल्याला करता येईल. एवढंच बोलते मी आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. थँक्यू. नमस्कार मंगलाताई. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ